तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला गलंगीचा आहे, कारण की आपले 3-4 दादांचे कमेंटमध्ये कमेंट आले होत्या की दादा श्रीकृष्णा बँडचा ब्लॉग टाका। तर काही कारणात मित्रांनो अडचणी अशा येत आहे की कंटिन्यू ब्लॉगच येत नाही, एक ब्लॉग टाकला काही ना काही प्रॉब्लेम येतो आहे। तर प्रॉब्लेमांचा भंडार आपल्यावरती झालेला आहे असं वाटतंय, कारण की मागे भाऊचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे एक ना एक काही ना काही प्रॉब्लेम चालू आहे। तर कसं तरी करून आपण ब्लॉग शूट करतो, लगेच काही ना काही प्रॉब्लेम येतो। तर ठीक आहे, आता काही ना काही आपण ॲडजस्टमेंट करून करतो जे प्रयत्न। तर ठीक आहे, आता जातो आहे आपण गलंगीला। तर आपल्या गाडीचं पण त्या ठिकाणी आकाश भाऊंकडे काम चालू आहे DJच्या गाडीचं, त्याचं पण आपल्याला पेमेंट द्यायचं आहे। तर खूप दिवसापासून पेमेंट पण दिलेलं नाही आकाश दादांना, तर पैसे इकडनं तिकडनं जमा वगैरे करून आपण जातो आहे पेमेंट देण्यासाठी। तर चला, तर आता कारण की आपल्या गाडीचं काम चालू होईल तर गलंगीचे ब्लॉग आपले कंटिन्यू येतील आता। तर ठीक आहे, जाऊ। आणि कृष्णा बँकची गाडीचं काम किती झालेलं आहे, तर आज राहुल दादांकडे पण गेलेलो होतो। तर आर्टिगामध्ये काहीतरी मटेरियल होतं स्टीलचं, ते बघितलं मी गाडीत। तर ते पण काय विषय होता आपल्याला काय आयडिया नाही, आणि मागे गेलो होतो आपण त्यावेळेस। तर किती काम झालं होतं ते मला बघितलं होतं मी। तर आता पूर्ण काम जवळपास झालेलं आहे। 21 तारखेला गाडी आपले जयेश भाऊ साऊंड सिस्टीम यांच्याकडे जाणार आहे चोपड्याला। तर आजचा आपला शेवटला ब्लॉग राहील गलंगीचा माझ्या माहितीनुसार, याच्यानंतर गाडी डायरेक्ट चोपड्याला जाईल। तर चला, तर मित्रांनो आपण आता शिंदे कॉलनी जेवढा आहे आता, तर इकडे निशांत नाश्ता करतोय आणि हा आपला सागर आहे, DJ सागर, कृष्णा DJचा ऑपरेटर आहे मित्रांनो। तर चला आता डायरेक्ट निशांतला आपल्या इंग्लिश मिडियम स्कूलजवळ सोडू आणि आपण निघू डायरेक्टली गलंगीला। फायनल मित्रांनो आपण गलंगीमध्ये पोहोचलेलो आहे। तर आपण गाडी गेलेलो होतो, पण तिथं गेल्याबद्दल म्हणजे गेल्या शूट काही केला नाही। तर आपण अगोदर आपल्या गाडीसाठी डिझेल आणण्यासाठी आलेलो आहे, तर गाडी चालू करायची आहे। तर सागर आता डिझेल घेत आहे मागे। तर आता जाऊ, गाडी चालू वगैरे करू, मग त्याच्यानंतर तुम्हाला गाड्या दाखवू। आणि श्रीहरी बँडची गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो, तर ते किती म्हणजे कसं नवीन टेक्चर आहे, तर ते पण दाखवलं तुम्हाला। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। श्रीकृष्णा बँडची पण गाडी दिसेल। तर डिझेल भरून झालेलं आहे आता। तर आता मित्रांनो आपण गलंगी फाट्यापासून लेफ्टला टर्न घेतलेला आहे। तर आता जाऊ, मध्येच आपल्या दीपक दादांचं घर लागतं वर्कशॉपच्या जवळ। तर दीपक दादांची गाडी मध्ये लावलेली आहे, कार पण मध्ये आहे, बँड गाडी पण मध्ये, काहीतरी फर्निचरचं काम चालू आहे स्टुडिओमध्ये। तर आपली गाडी या ठिकाणी उभी आहे। तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे श्री स्वामी समर्थ बिल्डिंग या ठिकाणी। तर मागे जो आपली किती गाडी लागलेली आहे, इकडे पण एक गाडी लागली आहे। इकडे बघू शकता तुम्ही, जी शेवटची गाडी मित्रांनो ती आहे श्रीहरी बँड विरवाडे। 2 नंबरची श्री समर्थ स्वामी समर्थ बँड चौगाव। 3 नंबरची गाडी अमरावतीची आहे। हा जो व्हाईट डब्बा दिसतोय तो आपला ती 1 नंबरची गाडी जी त्यांची डब्बा आहे मित्रांनो तो। आणि तिकडे एक परत पुण्याची गाडी उभी आहे, तर दाखवतो तुम्हाला। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। तर आपल्याला गाडी चालू करायची आता। सागर आता डिझेल घेऊन येत आहे, तर इकडे पण ही गाडी उभी आहे। तर आजचा ब्लॉग आपण ह्या गाडींकडनं चालू करतो मित्रांनो। तर कारण की गाडी जशी उभी तशीच उभी आत्तापर्यंत। तर कसं काय करायचं आहे ते, कारण की तिला खूप दिवसापासून काढलेली नाही आहे, चालू केली नाही। तर मागे आला होता आपण तेव्हाच चालू केलेली होती, तर आता चालू करू। तर श्रीहरीवाल्यांचा डब्बा आहे, त्यांनी जी गाडी विकलेली आहे शिव बँड काहीतरी म्हणून, तर त्यांना गाडीसोबत माणसांचा डब्बा पण देऊन दिलेला आहे मित्रांनो। तर त्याच्यासाठी त्यांनी आता नवीन आयसर गाडी आणलेली आहे, आणि
मेरा भारत महान. तर या ठिकाणी गाडी आयसर आदेश कन्स्ट्रक्शन. तर समोर बघू शकता तुम्ही डीजीची गाडीचं काम चालू आहे. तर आपले सर्व पब्लिक या ठिकाणी उभी आहे समोरच. तर दीपक दादा ते तर मित्रांनो श्री हरी बँड या गाडीचं काम आता पूर्ण रेडी झालेलं आहे. तर CNC कटिंगमध्ये एक नंबर वाटते मित्रांनो. डिझाईन 90 नंबर. तर खानदेश कन्या असं नाव. तर या गाडीमध्ये मित्रांनो पुढे बघू शकता तुम्ही वरती कॅबिनेट स्लायडिंगचे. तर समोरून खूप दिवसापासून गाडी झाकलेली होती. तर आजच गाडीचं कॅबिन पण ओपन केलेली आहे. आताच जस्ट गाडी चालू केलेली होती. 3018 नंबरची गाडी मित्रांनो, आयसर कंपनीची. समोर बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 मिड 12 याच्या प्रेशर काय येईल ते आपल्याला आयडिया नाही आहे. तर असा पुढे सेटअप आहे, म्हणजे पुढे जो पण आला खतम कहाणी. पुढे पण आवाज यायला पाहिजे प्रॉपरली. तर त्यासाठी कॅबिनेट डबल ट्रिपलची घेतलेली असं पकडा तुम्ही आता. तर आपण जाऊ स्वामी समर्थ बँड चौगाव या गाडीला बघू. थोडं ॲडजस्ट जागा थोडी कंजेस्टेड आहे. गाडी जवळच गाडी लागलेली आहे. तर पण त्या गाडीचं जनरेटर म्हणजे किती केवी काही दिसत नाही, त्याच्यावरती लिहिलेलं नाही आहे. पण 126 केवी असू शकतं. तर इकडच्या साईडने पण सेम टेक्स्चर आहे. श्रीहरी बँड 90 नंबर आणि 1 नंबर वाटतं आहे मित्रांनो डिझाईन. तर आपण आता बघू श्री स्वामी बँड SSD 75 नंबर. तर यांची पण गाडी मित्रांनो भारत दैनी गाडी आहे. तर या ठिकाणी आपले पब्लिक काय निरीक्षण करताय समजत नाही आहे. ले गया तो आप उधर से चाय से ऐसे आओगे फिर. तर श्री स्वामी बँडच्या गाडीचं कलरचं काम चालू मित्रांनो जोरदार. तर आवाज खूप येतो आहे कारण की डीजीच्या गाडीचं पत्रा फिटिंग फायनल काम चालू आहे तिचं. तर इकडे अमरावती साईडची गाडी मित्रांनो आयसर डबल टायरमध्ये. तर तिचं काम थोडं पेंडिंग आहे कारण की या गाड्या लवकरच गणपती आगमनसाठी रेडी होत आहे. तर हिचं काय आयडिया नाही आहे. बाहेरची गाडी आहे म्हणजेच सांगण्याचं कारण असं की तिचं पण काम झालेलं आहे फायनल. पेंटिंग काम बाकी फक्त काम बिम काही थांबलेलं नाही आहे. जनरेटर ठेवायचं आहे, कलर मारला का रेडी होऊन जाईल गाडी. आणि समोर बघू शकता ही डीजीची गाडी आहे, तिचं पण फायनल काम चालू आहे आता. पत्रा टोकाट चालू आहे. खूप भयंकर आवाज येतो या ठिकाणी पत्र्याचा. तर मधून असं काही काम चालू आहे. वर्कशॉपमध्ये मॅनपॉवर खूप जास्त दिसतोय आता. तर मागच्या साईडला असं शार्पी स्टँड साईडला होता. आणि कॅबिनेट मित्रांनो जयेश भाऊंच्या कॅबिनेट जसं
जी वाईसचा लोगो आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी अगोदर. आपला जयेश भाऊंचा JB असा लोगो आहे. तर गोलूदांचा असा लोगो आहे. तर आपण जयेश भाऊंच्या आपण वर्कशॉपला जाऊ. तर तिथं जाऊन पण तर आपण आता 2 शब्द दादांच्याकडनं घेऊ. दादा, आपल्या गाडीची काय सिस्टम वगैरे कसं आहे? आता आपल्या गाडीचं काम म्हणजे 80% झालेलं आहे, 20% बाकी फक्त. आपल्या गाडीत म्हणजे सगळ्यात नवीन आहे, आपण स्टीलचं लावलेलं आहे. आणि गणपतीमध्ये आता 10 तारखेला आपली ओपनिंग आहे आळावमध्ये. आळावदला किती बेस आणि किती पंप वगैरे? 32 गाडी आहे आणि 14 पंप गाडी आपली. अच्छा आणि 30 सर्विस. अच्छा, 30 रुपये. तर मित्रांनो, दादा ते आपल्याला 2 शब्द सांगितले. दादा धन्यवाद. तर मित्रांनो, 32 बेसची गाडी आहे. तर जय श्री हरी नाव दिसतं मित्रांनो. ते प्रत्येक गाडीमध्ये ना असं फायबरमध्ये असतं, नाहीतर लोखंडामध्ये असतं, पण या गाडीमध्ये स्टीलमध्ये वापरलं आहे आकाश भाऊंनी. तर ही एक गाडी आहे, नाव नाही माहिती आपल्याला कोणत्या गावाची. तर आयसर गाडी दिसते ती पण. तर स्मॉल गाडी आहे, पुण्याची गाडी. त्याच्यामुळे जे कंपनी साईज असते त्याच्यामध्येच पुण्याच्या गाड्या रेडी करता. आपल्या गाडी चालवून जातो. तर भारत बेंज गाडी उतरली स्मॉलवाली. आयसर वाटली होती, पण छोटी गाडी भारत बेंजमध्ये. तर जनरेटर पण पूर्ण नवीन आहे महिंद्राचं. मित्रांनो, आपण आता आलेलो आहेत विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप, म्हणजेच जीवन भाऊंच्या वर्कशॉपला. तर वेगवेगळे ब्लॉग न बनवता आपण एकाच ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतो, कारण की जवळजवळच आहे आणि नेहमी आपण असेच ब्लॉग बनवतो. कार बरोबर का नाही? कुठला आहे का? ते कोणत्या बँडच्या गाड्या या? मला काही माहिती नाही, पण मी स्वामी बँकची स्वामी कृष्णा बँकची गाडी तिकडची. आणि समोरची श्रीकृष्णा श्रीकृष्ण बँड. कुठला? तो अंबनेरचा का? तर त्याला पण माहिती. तर चला आता दाखवतो तुम्हाला श्रीकृष्ण बँडच्या गाडीचं किती काम झालेलं आहे. तर मित्रांनो, पण जे ना यावेळेस ज्या पण गाड्या बनत आहे मित्रांनो, असं वेगवेगळ्या गाड्या बनत आहे. तर म्हणजे जसं नेहमी एक पॅटर्नमध्ये गाड्याची, तर एक गाडी बनली म्हणजे तिच्या मागे 99 गाड्या सेम तशाच बनायच्या. पण यावेळेस प्रत्येक वर्कशॉपला जातो आहे, तर प्रत्येक गाडीमध्ये काही ना काही चेंजेस दिसत आहे. तर आता समोरच बघू शकता तुम्ही, श्रीकृष्ण बँडची गाडीची पण टेक्स्चर वेगळं आहे आणि स्वामी कृष्ण बँडची गाडीचं पण टेक्स्चर वेगळं आहे. तर बघा तुम्ही आता तर कसं आहे टेक्स्चर वगैरे बनवलेलं आणि काय नवीन आहे. तर अगोदर तुम्ही आपले भूषणदादा यूट्यूबर यांच्या आयडीला बघितलेलं आहे. तर आता दाखवतो तुम्हाला, आता पूर्ण काम झालेलं आहे. मित्रांनो, जीवनाच्या वर्कशॉपमध्ये साप घुसून गेलेला आहे. तर बघू द्या, दिसते का तुम्हाला वाईट ते बघा. आहे रे भाऊ, आहे खात आहे. देखते दिखलं का? देखते थांब लावा फोन. तर बारीक आते आहे देख नाही सामने दिख रहा ना का? नाही दिख रहा ना का तुला? हां, लाकूड. हां, ते मित्रांनो, आता दादा ते साप पकडण्यासाठी जात आहे. तर पाहून ते तर खतरनाक डेअरिंग करताय हो. तर साप पकडतो आपण आता इकडनं जाऊ. काय काय का ते देखते ओ ती वरती चढी घेते ती आहे काही 2 मिनिटं पहिले साफ सोडी निरा ना मी पाय वरती चढी घेते चालू. तर मित्रांनो, साप झाडावरती चढून गेलेला आहे. सेलाटी म्हणून काहीतरी साप होता. तर काळजी घ्या, असं साप वगैरे येऊन जातो आपल्या वर्कशॉपमध्ये, कारण की सामान खूप पडलेला असतो. त्यामुळे
बाकी तर तिथे दाखलेलं आहे. तर हे आपल्या गाडींचंच मटेरियल पडलेलं आहे मित्रांनो. बेसच्या कॅबिनेटा लायनरी वगैरे आज राहुल लावून ते काही आले नाही आहे, तर येतील ते पण. तर इकडे बघू शकता तुम्ही अगोदर 1 नंबरला नवीन गाडी आलेली आहे. तरी बाजूला पण एक गाडी उभी आहे, ती आयसर गाडी आहे वाटतं. तरी जुनी भारत बेंच म्हणजे जुनी न म्हणता नवीनच आहे ती, पण सेकंड हँड गाडी आहे ती, पण आता नवीन स्वरूपात तयार होते न्यू बँडसाठी. तर ही एक गाडीचं प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे, झाकलेली आहे आयसर गाडी ती. तर 3 नंबरला आहे आपला अंमळनेरचा किंग म्हणजे स्वामी नाही, कृष्णा बँडची गाडी मित्रांनो. तर बाजूला स्वामी कृष्णा आहे. स्वामी कृष्णा आणि कृष्णा बँड एकच आहे मित्रांनो, दोघं गाड्या. तर जसा गणेश बँड कापडने या गाडीमध्ये पाईप वापरला गेलेला आहे त्याचप्रमाणे वापरलेला आहे पाईप, पण डिझाईन वगैरे वेगळी आहे. श्री गणेश बँडमध्ये व्ही टाईपमध्ये रॉकस्टार टाईप, या गाडीमध्ये पूर्ण वेगळा आहे. तर हाईट जास्त वाटते मित्रांनो गाडीची, बघू शकता तुम्ही. तर भारत बेंचची गाडी आहे. तर जनरेटर पण पूर्ण नवीन आहे, 165 kV जनरेटर आहे या गाडीत. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 कॅबिनेट आहे या ठिकाणी, म्हणजे 6 बेस या ठिकाणी, 7 8 9 10 बेस या इकडच्या साईडला, 10 बेस त्या साईडला मित्रांनो. तर झाले 20 बेस. आणि जे मागे येतील बाकीचे सर्व मागे येणार आहे. तर चला, तर सर्व काही मटेरियल या ठिकाणी पडलेलं आहे. तर इकडनं जाता येणार आहे आपल्याला. तर आपण इकडे येऊ. तर आपले सागराला या ठिकाणी तर सायलेन्सरचा पाईप केवढा मित्रांनो. तर इकडे साईडने असं काही टेक्स्चर आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, थोडं युनिक आहे. तर या कॅबिनेट्स या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरनं एवढ्या उंच आहे. तर इथं हा एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, ज्याच्यावरती आपले पॅड आर्टिस्ट आणि कीबोर्ड आर्टिस्ट सिंगर हे थांबतील. आणि वरती हे जे आहे हे काहीतरी उलटं पुलटा पत्रा वरती खाली होत असेल माझ्या माहितीनुसार. तर इथं हा जो इथं पंप लावलेला आहे त्या कारणामुळे साईडला होत नाही आहे. तर इथं मील येतील, इथं परत बेस येतील, इथं बेस येतील, असे काहीतरी 36 का 32 बेसची गाडी मित्रांनो ही. तर मागे 12 बेस 18 बेस किती येतील ते आपल्याला काय अजून आयडियाने कन्फर्म सांगितलेलं नाही आहे. तर ऐकलेलं आहे 32 बेस 36 बेस काहीतरी येणार आहे, तर कन्फर्म नाही आहे. जेव्हा गाडीमध्ये मटेरियल लोड होईल जयेश भाऊंच्या इथं, तेव्हा आपल्याला कन्फर्म सांगता येईल. तर इथं हे बघू शकता तुम्ही, शार्पीसाठी हायड्रोलिकचं सिस्टम लावलेलं आहे. तर पहिल्या गाडीमध्ये असा डबल पाईपमध्ये शार्पीसाठी लावलेलं आहे मित्रांनो. तर असा काही लुक होता कृष्णा बँडचा. तर चला तुम्हाला दाखवतो स्वामी कृष्णा बँडची गाडी. तर मित्रांनो या ठिकाणी या गाडीत काय सिस्टम आहे याच्यात पण आपल्याला काही आयडिया नाही. मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो आपण तेव्हा गाडीचं काम इथपर्यंत झालेलं होतं. इथून तर वरती बघू शकता तुम्ही, एवढी गाडी खाली वरून मागे आणि इथं पूर्ण पेस मोकळा होता. पण यावेळेस इथं काहीतरी असं नवीन लावलेलं आहे. तर याच्यात काही आपल्याला अंदाज येत नाही. ही गाडी पण जयेश भाऊंच्या वर्कशॉपला जेव्हा जाईल साऊंड लावण्यासाठी, तेव्हाच आपल्याला प्रॉपर गाडीमध्ये काय आहे ते समजेल. तर वरती पण पंप लावलेले आहेत, डबल पंप. तर इथं पण पंप लावलेले आहेत. तर या गाडीचं पण डिझाईनमध्ये पूर्ण युनिक आहे, त्या कारणामुळे आपल्याला प्रॉपर समजतच नाही आहे. तर ज्यावेळेस गाडीमध्ये साऊंड पूर्ण लावलेला जाईल त्यावेळेसच आपल्याला पूर्ण समजेल की गाडीमध्ये काय असं आहे डिझाईनचा, काय तळमेळ जुळत नव्हता आपला, तर आता प्रॉपर झालेलं आहे असं. तर बघू शकता तुम्ही असं काही डिझाईन आहे. तर याच्यात पण मध्ये बघू शकता. तर इथं हा आर्टिस्ट लोकांसाठी एक स्पेशल प्लॅटफॉर्म आहे. इथं पण वरती टप ओपन होतो. तर इथं पण या ठिकाणी बेसचे कॅबिनेट डबलचे येतील.
इकडे पण 10 बेस येतील वाटते या गाडीचे. तर इकडे एक जनरेटर आहे. तर इकडनं पण काही असा लूक आहे गाडीचा. तर या गाडीमध्ये पत्रा लावला गेलेला आहे. इथं ओपन होता अगोदर, पण इथं लॉक केला गेलेला आहे आता. तर मित्रांनो असा काही डिझाईन आहे. कृष्णा बँड आणि स्वामी कृष्णा बँडमध्ये दोघां गाडींमध्ये चेंजेस आहेत, सेम गाड्या नाही आहेत. तर मित्रांनो हा ब्लॉग आपण याच ठिकाणी थांबवू. तर कमेंटमध्ये सांगा नक्की. तर नेक्स्ट ब्लॉग कोणता पाहिजे आपण नेक्स्ट ब्लॉग त्या ठिकाणी जाऊ आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मी. तर असा काही डिझाईन होत्या स्वामी कृष्णा आणि कृष्णा बँड अंबानेर या गाडीमध्ये. तर भारी वाटल्या गाड्या बघून. तर चला घरी जायचं आता, आपल्याला टाईम झालेला आहे इकडे येऊन. तर दोघं गाड्याच आहे मित्रांनो. तर आता आपल्याला गाडी पण चालू करायची, आपली गाडी चालू करायची बाईक राहून गेलेली आहे. तर तिकडे जाऊ आणि गाडी चालू करून आपण जाऊ घरी. तर हा ब्लॉग आपण याच ठिकाणी थांबवू. जय खानदेश.